Good morning students, welcome back to our channel. How are you students? I expect that you are fine. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आज आपण रूल नंबर 4 याचे पॅसिव्ह मधून ऍक्टिव्ह मध्ये वाक्य कसे बनतात ते आपण शिकणार होतो. परंतु त्याआधी मला काही महत्त्वपूर्ण वाक्य तुम्हाला द्यावेसे वाटले की जे वाक्य आजपर्यंत बऱ्याच वेळेला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत. मित्रांनो बघा, ही थोडी अपवादात्मक आणि थोडी क्रिटिकल वाक्य आहेत ती आपण या ठिकाणी आज समजून घेऊया. आपण सोप्याकडून अवघडाकडे असा आपला प्रवास आहे. एकदा का तुम्हाला हे प्रकार नोंद झाले की मग तुम्हाला कठीण वाक्य इझी वाटायला लागतात. आता ते कशी मी तुम्हाला सांगतो. आय वॉन्ट टू राईट अ लेटर. आता या ठिकाणी टू राईट म्हणजेच आपल्याला टू बी रिटर्न करावं लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या ठिकाणी बघा हॅव आणि टू आलेला आहे, म्हणजेच आपल्या नियमामध्ये आपण जिथे जिथे हाऊ टू हॅज टू आलेला आहे म्हणजेच आपल्याला बी घ्यावा लागणार आहे. आपण आधीच्या पिरियडला मी जेव्हा तुम्हाला शिकवलेलं होतं मित्रांनो, तर त्यावेळेला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बी आणि V3 घ्यावा जर वरील क्रियापद असतील तर अशा पद्धतीने आपण बी आणि V3 या ठिकाणी यूज करणार आहोत. ही सर्व ऍक्टिव्ह व्हॉइस मधली वाक्य इकडे आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये केलेली आहे. सर्वप्रथम तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल मित्रांनो की पूर्ण एक स्क्रीनशॉट आधी तुम्ही काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ही वाक्य कशा पद्धतीने समजवलेली आहे ते तुम्हाला कळेल. बघा, पहिलं वाक्य आपण आता प्रत्यक्ष बघत आहोत. आय वॉन्ट टू राईट अ लेटर. तर उत्तर बघा कसं तयार झालं. आय वॉन्ट अ लेटर टू बी रिटन. बघा वाक्य कसं तयार झालेलं आहे. आय वॉन्ट अ लेटर टू बी रिटन म्हणजे आय वॉन्ट नंतर आपण ऑब्जेक्ट घेतला. आय वॉन्ट अ लेटर नंतर या टू ला बी लावला, टू बी रिटन. वाक्य नंबर 2 बघा मित्रांनो. दे हॅव नो टाइम टू स्पेंड म्हणजे त्यांच्याकडे खर्च करायला, त्यांच्याकडे वाया घालायला, खर्च करायला टाइम नाही. आता पुन्हा बघा, दे हॅव नो टाइम टू बी स्पेंड. आता इथं नो टाइम हाच ऑब्जेक्ट येऊन गेलेला आहे, त्यामुळे आपण दे हॅव नो टाइम जसंच्या तसं घेतलेलं आहे. त्यांच्याकडे काय नाहीये तर टाइम नाहीये, मग नो टाइम हाच आपला ऑब्जेक्ट आहे. दे हॅव नो टाइम टू बी स्पेंट इथे फक्त आपल्याला बी घ्यावा लागला आणि क्रियापदाचं तिसरं रूप स्पेंट करावं लागलं. दे हॅव नो टाइम टू बी स्पेंट. वाक्य नंबर 3 ही बघा मित्रांनो, ही अपवादात्मक वाक्य आहे काही वेगळ्या पद्धतीची की जी अशा काठिण्य पातळीची जी वाक्य आहे ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारली जातात. आता या ठिकाणी आय एक्सपेक्ट आशा टू लव्ह मी. मी अपेक्षा करतो की आशाने माझ्यावर प्रेम करावं. म्हणजे थोडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे वाक्य आपण या ठिकाणी मुद्दाम होऊन तुम्हाला ते यायला पाहिजे म्हणून आपण त्याचे सविस्तर या ठिकाणी म्हणजे एक्सप्लेनेशन आपण त्याचं करत आहोत. आय एक्सपेक्ट आशा टू लव्ह मी. मी अपेक्षा करतो की आशाने माझ्यावर प्रेम करावं. तर उत्तर बघा काय तयार होईल. आय एक्सपेक्ट टू बी लव्ड बाय आशा. आता बघा हा जो मी अनायास कट झाला. आय एक्सपेक्ट जसाच्या तसं, याच्यानंतर टू बी लव्ड, लवचा V3 लव्ड. आय एक्सपेक्ट टू बी लव्ड बाय आशा. बघा उत्तर बघा मित्रांनो. आय एक्सपेक्ट टू बी लव्ड बाय आशा. यानंतरचं वाक्य मित्रांनो, इट इज टाइम टू प्रे द गॉड. देवाची प्रार्थना करण्याची ही वेळ आहे. अशा प्रकारचे वाक्य कशी होतात ती समजून घेणे. सर्वप्रथम या ठिकाणी ही अपवादात्मक एक्सेप्शनल वाक्य कशी बनवलेली आहे ते समजून घेणं खूप खूप महत्वपूर्ण आहे. प्रत्येक ठिकाणी एकच लॉजिक असं नाही मित्रांनो. या ठिकाणी प्रत्येक वाक्यात काही ना काही वेगळेपण तुम्हाला बघायला मिळेल आणि ते वेगळेपण तुम्हाला आत्मसात करायचं आहे. इट इज टाइम टू प्रे द गॉड. देवाची प्रार्थना करण्याची वेळ झाली आहे. मग इट इज अ टाइम फॉर द गॉड टू बी प्रेड. बघा आपण या ठिकाणी फॉर द गॉड हा शब्द
आपण एक ती वेगळी रचना आपल्याला करावी लागली. इट इज टाइम, नंतर या द गॉडच्या आधी आपण काय घेतला, फॉर द गॉड. इट इज टाइम फॉर द गॉड टू बी प्रेड, इथं आपण बी टाकला आणि या प्रेचं वित्री प्रेड केलं. गुड, व्हेरी व्हेरी गुड. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने 4 वाक्य आपली संपली. 5वं वाक्य त्याच प्रकारचं आहे. इट वॉज टाइम, ऑलरेडी या ठिकाणी फॉर द पोस्ट आलेला आहे, त्यामुळे त्याला जसं तसं घेणार आहे आपण. इट वॉज टाइम फॉर द पोस्ट टू बी अप्लाइड, या अप्लायचा वित्री. इट वॉज टाइम फॉर द पोस्ट टू बी अप्लाइड. ठीक आहे. यानंतर वाक्य नंबर 6, देर इज नो बुक टू स्टडी. बरोबर आहे, देर इज नो बुक टू स्टडी. देर इज नो बुक, नो बुक ही ऑब्जेक्ट आहे ऑलरेडीच. काय तर कोणतंच पुस्तक नाही. मग देर इज नो बुक टू बी स्टडीड, या ठिकाणी फक्त आपल्याला बी घ्यायचं आहे आणि क्रियापदाला 3ऱ्या रूपात कन्वर्ट करायचंय. देर इज नो बुक टू बी स्टडीड. आता 7 नंबरचं वाक्य बघूया. आय हॅव नथिंग टू वेस्ट, माझ्याकडे वाया घालण्यासाठी काहीच नाहीये. आता या वाक्यामध्ये आय हॅव नथिंग टू बी वेस्टेड, आता हा नथिंग हाच ऑब्जेक्ट येऊन गेलेला आहे. मग आय हॅव नथिंग टू बी वेस्टेड, इथं फक्त बी लावला आणि वेस्ट या क्रियापदाचं वित्री केलं. आय हॅव नथिंग टू बी वेस्टेड. यानंतर बघा मित्रांनो, आय विल नो हिम, मी त्याला ओळखेल. आय विल नो हिम. आता आपल्या नियमानुसार वाक्यामध्ये ही सहाय्यकारी क्रियापद विल आलेला आहे, म्हणजे आपल्याला बी वित्री घ्यावं लागणार आहे. क्रियापदाच्या शेजारी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे हिम, याला पुढे आणताना त्याचा ही होईल. ही विल बी. बघा वाक्य कसं तयार होणार, ही विल बी, नोचं वित्री नोन बाय मी. पण बाय मी योग्य वाटतो का मित्रांनो, ही विल बी नोन बाय मी. मी मुद्दाम त्या ठिकाणी बाय मी लिहिलेला आहे, पण ऍक्च्युली मला तुम्हाला डिनोट करायचं आहे की त्या ठिकाणी ही इज नोन बाय मी, तो माझ्याकडून ओळखला जाईल. नो, त्याला मी ओळखेल. समजलं. ही विल नोन बाय मी, दिस इज नॉट सुटेबल. ही विल नोन टू मी, ही विल बी नोन टू मी. म्हणजे हा टू या ठिकाणी आपण जो यूज करतोय मित्रांनो, हा टू बायचा फंक्शन करतोय. कसलं फंक्शन करतोय, बाय. ही विल बी नोन बाय मी, पण ही विल बी नोन बाय मी दिस इज नॉट सुटेबल, ते योग्य वाटत नाहीये. आणि बाय रूल आपल्याला बायच्या ऐवजी आपल्याला या ठिकाणी टू घ्यावा लागतोय. ही विल बी नोन टू मी. हा, ही विल बी नोन, हिमचा ही झाला. विल बी, इथं बी घेतला, याचा वित्री केला. ही विल बी नोन. आता बाय मी न घेता टू मी आपल्याला योग्य वाटतंय. बघा मित्रांनो, त्याचप्रमाणे खालच्या वाक्यामध्ये असंच अपवादात्मक स्थिती आहे. आता आपण वाक्य नंबर 9 बघूया. हिज बिहेवियर विल नॉट सॅटिस्फाईड मी, म्हणजे त्याच्या वर्तनाने मी समाधानी होणार नाही. आता बघा, सॅटिस्फाय हे मूळ क्रियापद आहे आणि मूळ क्रियापदाच्या शेजारी जी द्वितीय आहे ती द्वितीय म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. आता या मीचा पुढे येताना आय विल नॉट बी. सॅटिस्फायचं वित्री सॅटिस्फाईड बाय हिज बिहेवियर, तर बाय हिज बिहेवियर छान वाटत नाही. त्याच्या वर्तनामुळे मी समाधानी होणार नाही असं न म्हणता त्याच्या वर्तनाने, त्याच्या वागणुकीने मी समाधानी होणार नाही. त्याच्या वागणुकीमुळे दिस इज नॉट सुटेबल, त्याच्यामुळे तिथं बाय न घेता आपल्याला, इथं बघा मी मुद्दाम बाय लिहिलेला आहे. ऍक्च्युअली तिथं बाय चालणार नाहीये, पण मी मुद्दाम विद्यार्थ्यांना ते कळलं पाहिजे की आपण बाय खोडतोय आणि तिथे योग्य शब्द यूज करतोय. बघा आता कोणता योग्य शब्द तुम्ही बघा. आय विल नॉट बी सॅटिस्फाईड विथ हिज बिहेवियर, तर बाय न घेता आपल्याला त्या ठिकाणी विथ हा शब्द, कारण सॅटिस्फाय विथ हा शब्द आपल्याला सुटेबल आहे ऐकायलाही लिहायलाही. विथ, सॅटिस्फाय विथ म्हणजे च्या मुळे समाधानी होणे किंवा च्या गोष्टीमुळे समाधानी होणे.
तर उत्तर तयार झालं, आय विल नॉट बी सॅटिस्फाईड विथ हिज बिहेवियर. म्हणजे त्याच्या वर्तनाने मी समाधानी होणार नाही. मित्रांनो, वाक्य नंबर 10, विल सी हेल्प यू. मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलंय, वाक्य जर प्रश्नार्थी असेल तर पॅसिव्ह वॉइस सुद्धा प्रश्नार्थीच करावं लागेल. मग या ठिकाणी वाक्याची सुरुवात विल आहे, तर आपल्याला पण वाक्याची सुरुवात विल या सहाय्यकारी क्रियापदाने करावं लागेल. याच्यानंतर आता आपल्याला ऑब्जेक्ट घ्यावं लागेल. ऑब्जेक्ट काय? यू. काय ऑब्जेक्ट? विल यू. आता आपल्याला बी आणि मित्र घ्यायचं आहे. विल यू बी हेल्प्ड बाय हर. बघा आपलं उत्तर तयार झालं. विल यू बी हेल्प्ड, ईडी लागला, बाय हर, असं आपलं उत्तर तयार झालं. मित्रांनो, आता 11 नंबरचं वाक्य आपण बघत आहोत. व्हॉट कॅन आय डू फॉर यू. मी तुझ्यासाठी काय करू शकतो. या वाक्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट दिसत नाही, पण ऍक्च्युली व्हॉट हेच ऑब्जेक्ट या वाक्यामध्ये आहे. त्याच्यामुळे उत्तर तयार होताना बघा, व्हॉट कॅन बी डन फॉर यू बाय मी. बघा उत्तर कसं तयार होतंय, व्हॉट कॅन बी डन फॉर यू बाय मी. मग आपण या ठिकाणी अशा पद्धतीने उत्तर लिहिणार आहे, व्हॉट कॅन बी डन. व्हॉट कॅन बी डन फॉर यू बाय मी. ठीक आहे. प्रश्नार्थी वाक्याचं पॅसिव्ह वॉइस प्रश्नार्थीच होणार आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी वाक्याची सुरुवात WH शब्द आहे तर WH शब्दानेच केलेली आहे. व्हॉट कॅन बी डन फॉर यू बाय मी. यानंतरचं वाक्य मित्रांनो, वाक्य नंबर 12 मध्ये हु विल हेल्प यू. या वाक्य नंबर 12 मध्ये काय तुम्हाला ऑलरेडी मी शिकवलेलं, मागे सांगितलेलं आहे. हु असेल तर बाय हुम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं. त्याच्यामुळे सरळ सरळ बाय हुम विल शी बी हेल्प्ड. बघा हुचा झाला बाय हुम, नंतर विल हर या ऑब्जेक्टला पुढे आणताना आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्टला पुढे आणताना त्याची प्रथमा करावी लागते. म्हणून बाय हुम विल शी बी हेल्प्ड. या पद्धतीने आपलं उत्तर तयार झालं मित्रांनो. बाय हुम विल शी बी हेल्प्ड. प्रश्नार्थी वाक्य, त्याच्यामुळे पॅसिव्ह वॉइस पण प्रश्नार्थीच होणार. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार झालं मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, रूल नंबर 4 चे ऍक्टिव्हचे पॅसिव्ह वॉइस आधीच्याही पिरियडला तेच बघितलं आणि याही पिरियडला आपण ऍक्टिव्ह वॉइसचे पॅसिव्ह वॉइस बघितले. पण ही जी वाक्य आहे ही अतिशय महत्वपूर्ण आणि अपवादात्मक वाक्य आहेत की जी मोठ्या प्रमाणात आजपर्यंत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारले गेलेली आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या सर्व वाक्यांचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून आणि प्रत्यक्ष वहीमध्ये लिहून ते समजून घेणे. तुम्हाला काही अडचणी आल्या तर कॉमेंट्स म्हणजे तुम्ही मला तसं कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला तसं वाक्य म्हणजे देऊ शकता, किंवा सर मला अशा प्रकारचं वाक्य अडलेलं आहे त्याचं उत्तर काय. शक्यतो मी आतापर्यंत तुम्हाला काही वाक्य सोडवायला द्यायला पाहिजे होती, परंतु ती काही दिलेली नाही आहे. हरकत नाही, पुढे आपण तशा प्रकारचं सेशन स्पेशली घेणार आहोत. बघूया मित्रांनो, आजच्या पिरियडला एवढंच. आता पुढच्या व्हिडिओला आपण पॅसिव्हचे ऍक्टिव्ह कशा पद्धतीने करावे ते आपण बघणार आहोत. धन्यवाद.